नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी करणार आहोत, तर चला बघूया साहित्य। मीठ बघा, कोथिंबीर, टोमॅटो, वाटाणा, पनीर, कांदा, अमूल बटर, लसूण, खोबरं, अद्रक, पनीर मसाला, धना पावडर, कांदा मसाला, मिरची पावडर। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर परत एकदा मी साहित्य दाखवते, बघा दिसतंय का आता सगळे व्यवस्थित। धना पावडर, कांदा मसाला, मिरची पावडर, अद्रक, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पनीर, वाटाणा, अमूल बटर आणि तेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅस पेटवलेला आहे, पण कांदा टाकणार आहोत। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण कांदा परतवायला घेतलेला आहे, त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे। कांदा चांगला लाल झाला पाहिजे आपला, तुम्हाला दिसतच असेल कांदा चांगला लाल झाला पाहिजे। मीडियम म्हणजे थोडासा कच्चापणा गेला पाहिजे त्याचा, एवढंच। मला जशा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवत आहे, मी जशी बनवते घरी त्या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला पनीरची भाजी। तर आपल्याला कांदा बघा असा लालसर व्हायला चालू झालेला आहे, थोडा थोडा बघा कांदा दिसतोय ना आपल्याला, असा लालसर कांदा झाला पाहिजे आपला। एवढं झाला की याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि त्याला छान असं हलवून घेणार आहोत। चांगलं झालं पाहिजे परतून। ह्याच्यामध्ये मी अद्रकचे तुकडे टाकणार आहे आणि लसूण बघा, हे बघा कसं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। बघा किती छान असं लालसर होत आहे। आपलं असं झालेलं आहे मस्त असं। आता आपण ह्याला वाटून घेणार आहे आणि वाटणात मी ह्याच्यात खोबरं थोडंसं नॉर्मली परतणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर आणि खोबरं टाकलेलं आहे, नॉर्मली थोडंसं ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊन द्यायचं जरा। मस्त असं हलवून घेतलेलं आहे, ह्याला मस्त याची गिरवी करायची आहे आपल्याला। अशा प्रकारे गिरवी करून घ्यायची आहे आपल्याला त्या साहित्याची।
कांद्याची त्याची आपण जे परतून घेतलेलं आहे आणि न पाणी घालता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे, कारण की परतताना आपल्या अंगावर उडणार नाही, म्हणून आपण त्याला न पाणी टाकताच हे परतून वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यात तेल टाकायचं आहे. मी तेलच टाकते, नंतर वरनं थोडस बटर टाकते, तरी पण खूप छान होती पनीरची भाजी. बघा तेल टाकलेलं आहे. तुम्हाला थोडस बटर पण टाकते मी. तुम्हाला जसं तुमच्याकडे नुसतं बटर असेल तर तुम्ही नुसतं बटर टाकू शकता. मी एवढ्या प्रमाणात नाही बटर वापरत, थोडंच वापरते. आता आपल्याला ह्याच्यात मिरची पावडर टाकायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे टाका. धना पावडर टाकायचं आहे. धना पावडर टाकून आणि आपला पनीर मसाला. गॅस बारीक करा जेणेकरून मसाले जळणार नाही. घालून घेऊया. हे आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे गिरवी. आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ राहिलं माझ्याकडून तर मीठ टाकते मी इथं थोडस. मसाल्याच्या डब्यात मीठ नाही काढल्यामुळं मीठ लक्षात नाही आलं. तर बघा चवीपुरतं मीठ टाकते. तुम्हाला ज्याप्रमाणे लागते तिखट मीठ तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता. तुमच्या घरात कसं तिखट लागतं, किती मीठ लागतं त्याप्रमाणे. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला गिरवीला. इथं थोडस कांदा मसाला टाकूया आणि हे जे भांड आपलं राहिलं होतं याच्यात थोडस पाणी टाकून मिसळून ह्याच्यात टाकणार आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही, जळणार पण नाही. ह्याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून छान पैकी ह्याला मस्त असं उकळी फुटून देणार आहोत. थोडस अमूल बटर टाकूया ह्याच्यात. अमूल बटर टाकूया थोडस. आता बघा हे उडायला लागलेलं आहे, याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण. तर आता आपण ह्याच्यावरचं ताट काढणार आहोत. मस्त पैकी गिरवीला तेल सुटलं असेल बघा, मस्त ते गिरवीला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात वाटाणे टाकणार आहोत, कोथिंबीर आणि पनीर. आणि ह्याला हलवणार आहोत. आणि तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे तेवढं पाणी तुम्ही इथं टाकू शकता. तर ह्याला चांगलं असं हलवायचं आहे. मी थोडंसंच पाणी टाकणार आहे आणि हलवून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. पनीर टाकल्यानंतर लय वेळ ह्याला ठेवायचं नाही, कारण की आपले वाटाणे पण उकडलेलेच असतात, त्याला काही लय वेळ लागत नाही. जर कच्चे वाटाणे असतील तर तुम्ही ह्याच्यात उकडून टाकू शकता. झाकण ठेवलेलं आहे.
तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बघा आपली किती छान अशी पनीरची भाजी होत आलेली आहे. ह्याला फक्त आता 2 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते वाटीत काढून किती छान अशी पनीरची भाजी झालेली आहे. तर बघा आपली किती छान अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला मी वाटीत पण काढून दाखवते. तर बघा किती छान अशी पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला माझी ही मटर पनीरची भाजी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की मटर पनीरची भाजी मी कशी केली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.